कोणाच्या कॉलेजच्या आठवणी फ्रँकीबरोबर जुळल्या आहेत. मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं कॉलेजपासून असणारं फेवरेट आणि 60 वर्ष जुनं असणारं दादर वेस्टचं डिप्स हे फ्रँकी सेंटर. तर चला व्लॉगला सुरुवात करते. फ्रेंड्स, आज मी दादर ईस्टला मला काम आहे, तर मी चालली आहे दादर वेस्टला फ्रँकी खाण्यासाठी. आणि ही माझी सुपर डुपर फेवरेट फ्रँकी आहे. त्याच्यासाठी लीवाईजचे जीन्स आणि ओनलीचं टी शर्ट, छोटेसे असे व्हाईट कानातले पर्ल्सचे आणि मस्त असं माझं फेवरेट घड्याळ. सो फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत दादर वेस्टला. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ही लिपस्टिक नाही आहे, तर हा ऑर्गॅनिक लिप बाम आहे. बघा, ऑर्गॅनिक लिप बाम पण कसा मस्त असा लिपस्टिकसारखा दिसतोय. काहीच मेकअप केला नाही आहे, फक्त पावडर लावली आहे आणि लिप बाम. तर चला, दादर ईस्टचं काम झालेलं आहे आणि आत्ता मी जाणार आहे दादर वेस्टला. आणि व्लॉग पूर्ण बघा, कारण का आज आहे कार्तिकी पौर्णिमा. आणि मी आली आहे आत्ता प्लाझा सिनेमा येथे. आणि प्लाझा सिनेमा येथून स्ट्रेट रोड आहे जो शिवाजी पार्कच्या मैदानाजवळ जातो. तसंच आपण आता स्ट्रेट रोडने जाणार आहोत. आणि चला, माझी फेवरेट फ्रँकी खायला इथूनच रुपारेल कॉलेज 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर माझ्या कॉलेजच्या भरपूर जुन्या आठवणी आहेत, ज्या आम्ही शिवाजी पार्कला गेल्यावर तिथे जवळच हे टिप्स फ्रँकी सेंटर आहे, तिथे आम्ही जायचो आणि फ्रँकी खायचो. ॲक्च्युली आम्ही फ्रँकी नाही जास्त बोलायचो, तर पनीर रोल, चिकन रोल अशा प्रकारे आम्ही बोलायचो. त्यावेळी एवढे पैसे पण नसायचे. तर 2-3 मैत्रिणी मिळून आम्ही कॉन्ट्री काढायचो आणि एका रोलचे 4 पीस करायला सांगायचो आणि एक खायचो. अशी मज्जा केलेली आहे कॉलेज डेजला. तर फ्रेंड्स, आता आपण स्ट्रेट चाललो आहोत. आणि हे जे फ्रँकी सेंटर आहे ते 60 वर्ष जुनं फ्रँकी सेंटर आहे. तर खूप जुनं आहे. आणि फ्रँकी थोड्या ना इकडच्या टँगी असतात, म्हणजे थोड्याशा आंबट असतात, कारण का त्यांच्यामध्ये वेगवेगळे सॉस टाकले जातात. तर जेव्हा पण ती लोकं फ्रँकी बनवतात तर तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जास्त टँगी नको आहे, तर ती लोकं तसा टँगीनेस कमी करतात. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. राखी सोनार. फ्रेंड्स, चला आता आपल्याला जायचं आहे फ्रँकी खायला. आणि हे पण एक फेवरेट रेस्टॉरंट आहे, ते आहे जिप्सी. आणि नेक्स्ट व्लॉग किंवा त्याच्या नेक्स्ट व्लॉगला मी जिप्सीचं पण तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. आणि मी काही फूड ब्लॉगर नाही आहे, पण एखादी गोष्ट जर मी फूडी आहे आणि एखादी गोष्ट जर मला आवडली तर मी ती नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करते. तर ही आहे टिप्स फ्रँकी 1969 आपल्या सेवेत. किती सुंदर लिहिलं आहे मराठीमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या मेनूमध्ये ॲड पण केलं आहे, समथिंग हेल्दी फ्रँकी. पण हेल्दी विल्दी को छोडो. आणि मी माझी फेवरेट फ्रँकी खाणार आहे, ती म्हणजे व्हेज पनीर तंदुरी फ्रँकी आणि चिकन टिक्का मसाला फ्रँकी. तर असं दोन्ही, एक व्हेज पण खाणार आहे आणि एक नॉनव्हेज पण खाणार आहे. इथे भरपूर सगळे त्यांनी एक्स्ट्रा मेनूज वाढले आहेत. नाचोज आहे, ब्राउनीज आहेत, वेगवेगळे ब्रिव्हरेज आहेत. तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. पण मी स्पेशली खाते इथे ती म्हणजे तुम्हाला फ्रँकी, आणि फ्रँकीला रोलही म्हणतात. तर चला आता ऑर्डर करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. फ्रेंड्स, हा स्टॉल आहे तो रस्त्यावर आहे. इथे बसायची सोय नाही आहे. एकतर तुम्ही गाडी घेऊन आलात तर तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मस्त बसून फ्रँकीचा स्वाद घेऊ शकता. तसंच तुम्ही शिवाजी पार्कला एक राऊंड मारून, म्हणजे राऊंड मारून नाही, राऊंड मारता मारता तुम्ही फ्रँकी खाऊ शकता आणि मस्त शिवाजी पार्कचा व्ह्यू पण बघू शकता. फ्रेंड्स, तिथे उभं राहूनही तुम्ही खाऊ शकता. पण इथे कितीही गर्दी असली तरी तुमचं फ्रँकी लगेच मिळालं जातं. तुम्ही बघू शकता की फ्रँकी करण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 जणं आहेत, म्हणून ऑर्डर घेण्यासाठी आणि तुम्हाला सर्व करण्यासाठी हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात. म्हणून त्यांची सर्विस खूप चांगली आहे. प्रत्येक फ्रँकीची टेस्ट मस्त आहे. मी जी खाल्ली ते तुम्हाला सांगित होते, तो आता बनवत आहे ती पनीर नाही पनीर तंदुरी फ्रँकी. फ्रेंड्स, मगाशी मी तुम्हाला शेअर केलेलं की जर तुम्हाला टँगी नको असेल तर तुम्ही तिथे सांगा की तुम्हाला आंबट नको आहे, टँगी नको आहे, तर ते थोडंसं टेस्ट टँगीनेसची कमी करतात आणि तुम्हाला मस्त असा स्पायसी जसा तुम्हाला पाहिजे असा ओरिजिनल OG फ्रँकी टिप्सचा तुम्हाला खायला मिळेल.
तसंच आता मी ऑर्डर करणार आहे सेकंड फ्रँकी. तर चला सेकंड फ्रँकी मी कोणता ऑर्डर केला आहे, तर मी सेकंड फ्रँकी ऑर्डर केलेला आहे चिकन शेजवान फ्रँकी. सो फ्रेंड्स, नॉनव्हेज असो की व्हेज दोन्ही फ्रँकी खूप टेस्टी आणि मस्त आहे. तर तुम्हालाही कधीतरी ट्राय करायचं असेल आणि ओरिजिनल फ्रँकी खायचा असेल तर नक्की व्हिजिट करा टिप्स फ्रँकी. आणि तुम्हाला इथे प्राईज रेंज सांगीन तर प्राईज रेंज तुम्हाला 150 ते 300 प्राईज रेंजमध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्रँकी मिळतील. तर ॲज पर युअर चॉईस तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि जसं तुमच्याबरोबर परत शेअर करते की जर तुम्हाला एखादा फ्लेवर आवडत नसेल किंवा जास्त आंबट टँगी आवडत नसेल तर तुम्ही प्लीज तिथे लगेच सांगा. ऑर्डर करताना तुमच्या अकॉर्डिंग टेस्टसारखे ते तुम्हाला फ्रँकी बनवून देतात. आणि हा चीज तंदुरी शेजवान फ्रँकी अप्रतिम लागतो फ्रेंड्स. तर डू व्हिजिट. आणि परत एकदा सांगते, हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, तर माझ्या जुन्या कॉलेजच्या आठवणी आणि काही काही अशा मुंबईमधल्या चांगल्या गोष्टी ज्या तुम्ही खाऊन एन्जॉय करू शकता, अशा गोष्टी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो फ्रेंड्स, फ्रँकी खाऊन मी निघालेली आहे घरच्या दिशेला. आणि कॉलेजच्या जुन्या आठवणी एकदम अशा मस्त मनामध्ये आल्या. आणि एक चांगली गोष्ट तुम्ही बघितलीत का, जस्ट शिवाजी पार्कवरनं मी टर्न मारला आणि मी आता घरच्या दिशेला जात आहे. तर तुम्ही जी फ्रँकीची जी नेम प्लेट बघितली ती किती सुंदर मराठी अक्षरात लिहिलेली. आणि हा जो गोल गोल बल्ब दिसतोय ना, ते काय आहे, तर तो आहे फुल मून. आज आहे कार्तिकी पौर्णिमा. फ्रेंड्स, व्लॉगच्या सुरुवात असताना मी तुम्हाला सांगितलेलं आज आहे कार्तिकी पौर्णिमा. तर मस्त असा सुंदर चंद्र दिसला, फुल मून दिसला. आणि ह्या गल्लीमधनं तुम्ही स्ट्रेट रुपारेल कॉलेजला जाऊ शकता. तर जुन्या आठवणींना उजाळा देत देत आणि असं फुल मूनला बघता बघता कार्तिकी पौर्णिमेचा हा चंद्र खूप सुंदर दिसत होता. आणि ह्या सगळ्या आठवणी परत एकत्र घेऊन मी आता चालली आहे घरी. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा.